पूजा रागात तिच्या नवऱ्याला रुपेशला ओरडत म्हणाली, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की मला आता तुमच्या आईवडिलांची सेवा करायचं होत नाही. दोघं दिवसभर आरामात बसलेले असतात आणि काही ना काही नवीन करण्याची ऑर्डर सोडत असतात. इथून पुढे आता माझ्याच्याने या लोकांची सेवा करायचं होणार नाही. तुम्ही यांना वृद्धाश्रमात का सोडून येत नाही? रुपेश म्हणाला, पूजा असं रागावून कसं चालेल? एकदा काही सगळी संपत्ती आपल्या ताब्यात तर येऊ दे, मग मी त्यांना वृद्धाश्रमात सोडून येतो. आणि तसंही दोघं आता म्हातारे झाले आहेत. आता अजून किती दिवस जगणार आहेत? राहिलेले दिवस काढतील वृद्धाश्रमात. तेवढी चिडचिड करत जाऊ नकोस. फक्त एकदा ही सगळी संपत्ती आपल्या नावावर होऊ दे. पूजा म्हणाली, रुपेश मी तर आपलं लग्न झाल्यावर लगेच वेगळे राहायचं म्हणत होते, पण तुम्ही लग्नापासून आतापर्यंत हेच म्हणत आला आहात की हे घर लवकरच माझ्या ताब्यात येणार आहे आणि मग आपण या दोघा म्हाताऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवून देऊ. पण तुम्ही तर मला फक्त सुंदर स्वप्नच दाखवत आला आहात. काय माहीत माझे स्वप्न कधी पूर्ण होत आहे ते. कधी मी या घराची एकटी मालकीण होऊन या घरात आरामात राहू शकेन. कधी मला तुमच्या आईवडिलांपासून सुटका मिळणार आहे काय माहीत. रुपेश म्हणाला, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो पूजा, तुला तर माहीतच आहे. तुझ्या आनंदासाठी मी काहीही करायला तयार आहे. फक्त एकदा एखादी आयडिया सुचायला पाहिजे की या लोकांकडून घराच्या कागदपत्रांवर सह्या कशा करून घ्यायच्या ते. मग बघ, तू राणी आणि मी राजा दोघं मिळून हुकूम गाजवूया घरावर. पूजा तिची पर्स हातात घेत म्हणाली, अहो ऐका ना रुपेश, तुम्हाला आज सुट्टी आहे तर तुम्ही जरा बंटीकडे बघा ना, म्हणजे मी पार्लरला जाऊन येते. रुपेश म्हणाला, तू काळजी करू नको, आरामात परत ये, मी आहे घरात बंटीची काळजी घ्यायला. रुपेश त्याच्या मुलाला झोपून जसा खोलीतून बाहेर आला तशी रुपेशच्या आई मालतीताई म्हणाल्या, रुपेश मला रात्रीची अजिबात झोप लागली नाही. त्या खोलीत पंख्याचा खूप आवाज येत होता. काय माहीत काय झालंय त्या पंख्याला. आज तुला सुट्टी आहे तर एवढा पंखा नीट करून घे, म्हणजे मला रात्री झोप लागेल. असं म्हणत मालतीताई जोरजोरात खोकायला लागल्या. हळूच उठून त्यांनी शेजारी ठेवलेल्या बाटलीतलं पाणी ग्लासमध्ये ओतून घेतलं आणि प्यायला लागल्या. पाणी पिताना थोडं पाणी तोंडातून आत गेलं आणि थोडं पाणी अंगावर सांडलं आणि त्यांचा ब्लाऊज भिजला. वय जास्त असल्यामुळे त्यांचे हात पाणी पिताना थरथर कापायला लागतात. तिला गरम पाणी मागायची हिंमत पण नव्हती त्यांच्यात, कारण त्यांची सून पूजा सासू सासऱ्यांना फक्त झेलत होती. ती त्यांचं एकही काम प्रेमाने करायला तयार नव्हती. पूजाचा पारा सारखा सासू सासऱ्यांवर चढलेलाच असायचा आणि सासू सासऱ्यांनी तिला त्यांचं एक जरी काम करायला सांगितलं तर पूजा रागात ओरडत असायची. त्यामुळे आता तर तिचे सासू सासरे तिच्यासमोर बोलायची हिंमत पण करत नव्हते. मालतीताई पाणी पिण्याचे झाल्यावर म्हणाल्या, रुपेश माझा खोकला पण वाढायला लागला आहे. त्या दिवशी पण मी तुला औषधांची चिठ्ठी दिली होती, पण तू काही औषध घेऊन आला नाहीस. आज तर तुला सुट्टी आहे ना, तर आज मला औषध आणून दे. नकार देऊ नकोस. माझ्या खोकल्यामुळे मला तर त्रास होतच आहे, पण तुझ्या बाबांना पण त्याचा त्रास व्हायला लागला आहे. त्यांना पण थोडासा खोकला चालू झाला आहे आणि तुला तर माहीतच आहे, जर का एकदा त्यांना खोकला यायला सुरुवात झाली की त्यांचा खोकला महिना राहतो. त्यांना खूप त्रास होतो. तुला आमच्या दोघांसाठी औषध आणायला लागेल, त्यामुळे आजच औषध घेऊन ये. रुपेश रागात म्हणाला, आई ज्या दिवशी पण मला कामावरून सुट्टी असते त्या दिवशी तुम्हाला कधी बामची डबे आणून द्यावी लागते, तर कधी औषधांची चिठ्ठी हातात आणून देता, कधी तुमचा पंखा खराब झालेला असतो. सुट्टीच्या दिवशी पण कधी तुम्हाला या घरात आरामात शांतीने बसून देत नाहीस. स्वतः तर पूर्ण दिवस बेडवर पडलेली असतेस आणि बसल्या बसल्या मला नुसती कामं सांगत सुटलेली असतेस. माझ्याकडे तुमच्या या फालतू कामासाठी अजिबात वेळ नाही. आणि हो, पैसे काही झाडायला लागत नाहीत की मी तुमच्यावर बिनकामाचा खर्च करू. मला पण खूप खर्च आहेत. जर मी तुमच्यावर असाच पैसा खर्च करत राहिलो तर मग मी माझं कुटुंब कसं काय चालवू? माझा मुलगा बंटी पण आता मोठा व्हायला लागला आहे. मला त्याचं सगळं काही करायचं आहे, त्याचं शिक्षण आहे. पण इथे तर तुमची रोजच काहीतरी नवीन फरमाईश चालूच असते. तुला आणि बाबांना तसंही दिवसभर काहीच काम नसतं, फक्त खायचं प्यायचं आणि दिवसभर नुसता आराम करायचा.
याशिवाय तुम्हाला दुसरं काही काम असतं का? पण मला तर सुट्टीच्या दिवशी पण आराम करून देत नाही तुम्ही लोक. जवळ झोपलेल्या मालतीताईंच्या नवऱ्याला रामरावांना रुपेशच्या मोठमोठ्या आवाजाने जाग आली. अगोदरच त्यांना कमी ऐकायला येत होतं, त्यामुळे त्यांना समजलंच नाही की त्यांचा मुलगा का ओरडत आहे. काहीही जाणून न घेता ते रुपेशला बघून म्हणाले, रुपेश, काही दिवस झाले मला या चष्म्यातून नीट दिसत नाही. असं वाटतंय की चष्म्याचा नंबर वाढला आहे. आज तू सुट्टीवर आहेस ना, तर मला चष्म्याचा नंबर दाखवण्यासाठी दवाखान्यात घेऊन चल. कारण आज जर आपण चेक करून आलो तर चष्मा बनवण्यासाठी काही दिवस तर लागतीलच ना. 2-3 दिवस आता सहन करावं लागणार आहे. मग जाऊन मला नवीन चष्मा घालायला मिळेल. काल रात्री मित्रांसोबत फिरायला पण जाता आलं नाही, कारण चष्म्यातून नीट दिसत नव्हतं. दिसत नसल्यामुळे जर कुठे पडलो तर हा विचार करून घरातच बसून राहिलो. पण रुपेश, अरे सगळा दिवस घरात बसून काढणं खूप अवघड होत आहे. एकट्यात मन पण लागत नाही, दिवसभर घरात करमत पण नाही. त्यामुळे आज तुम्हाला तुझ्या बरोबर घेऊन चल. तुझ्यासोबत बाहेर जाऊन खूप दिवस झालेत. तेवढेच रुपेश तनतन करत म्हणाला, हे बघा, आता यांच्या पण फरमाईशी चालू झाल्या आहेत. एकाची फरमाईशची लिस्ट अजून संपली पण नाही आणि दुसऱ्याच्या फरमाईशची लिस्ट चालू झाली. मी काही सुट्टीच्या दिवशी फक्त हेच काम करत बसू का? रुपेश हात जोडून म्हणाला, मला शांतीने जगू द्या तुम्ही दोघं. बरोबरच म्हणत होती पूजा, तुमच्या दोघांना वृद्धाश्रमात सोडून यायला पाहिजे, म्हणजे आमच्या दोघांना शांती मिळेल. एवढं बोलून रुपेश हॉलमध्ये जाऊन टी व्ही बघत बसला. मुलाचं असं कडवट बोलणं ऐकून रामराव आणि मालतीताईंचं मन आतपर्यंत तुटलं. मालतीताई तर रडायलाच लागल्या आणि म्हणाल्या, सून तर सून, पण मुलगा पण आपल्याला सारखा झिडकारत राहतो. आत्ता थोड्या दिवसापूर्वीच मी सुनबाईला म्हणाले होते की सुनबाई, आज जेवणात माझ्यासाठी थोडीशी मूगडाळीची खिचडी बनव. त्यावर तिने अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं. ती म्हणाली की तुम्ही दोघं म्हाताऱ्यांना मी वृद्धाश्रमात सोडायला सांगते. तिथं सगळे लोक तुमची फरमाईश अगदी वेळेवर पूर्ण करतील. कमीत कमी मी आणि माझा नवरा तरी ते आनंदात राहू. आता तर छोट्या छोट्या गोष्टीवरून मुलगा आणि सून आपल्याला वृद्धाश्रमात पाठवायची धमकी देत असतात. मी तर असल्या जगण्याला आता कंटाळले आहे, असं म्हणत त्या रडायला लागल्या. देवाला कितीतरी नवस केले होते, कितीतरी उपवास तपास केल्यानंतर रुपेशचा आपल्या घरी जन्म झाला होता. पण आपल्याला कुठं माहीत होतं की देव एवढ्या वर्षांनी आपल्या पोटी मुलाला देऊन तो मुलगा आपल्याला म्हातारपणी असे दिवस दाखवेल ते. रामराव म्हणाले, हो ग मालती, त्या दिवशी आपल्या घरात किती आनंदाचं वातावरण होतं आणि आज हाच मुलगा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीवरून ऐकून निघून जातो. काय नाही केलं आपण रुपेशसाठी. आपलं सगळं काही ओवाळून टाकलं त्याच्यावरून. त्याला एक क्षण पण आईवडिलांची आठवण येत नसेल का, की आपण त्याला लहानाचं मोठं करण्यासाठी किती कष्ट केले आहेत आणि आपली सगळी आयुष्याची कमाई त्याच्या शिक्षणावर खर्च केली आहे. त्यापेक्षा आपण वांजोटेच चांगले होतो. रामराव आणि मालतीताईंचा एकुलता एक मुलगा होता रुपेश. त्यांच्या लग्नानंतर 5-6 वर्ष झाले तरी त्यांना मूल होत नव्हतं. मग खूप नवस उपवास केल्यानंतर त्यांच्या घरी रुपेशचा जन्म झाला होता. रामराव जास्त श्रीमंत नव्हते, पण ते त्यांच्या छोट्याशा किराणा मालाच्या दुकानावर खूप कष्ट करत होते. त्यात त्यांची बायको त्यांना खूप मदत करत होती. दोघांनी खूप कष्ट करून रुपेशला शिकवलं आणि त्याला आता चांगल्या पगाराची नोकरी लागली आहे. त्यांनी स्वतःला कधी नवीन कपडे खरेदी केले नाहीत, पण रुपेशला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडून दिली नाही. त्याच्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली. रुपेशने त्याचं शिक्षण पूर्ण करून त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या पूजाशी प्रेमविवाह केला होता. पूजा अगोदर तर एकत्र कुटुंबात राहायला तयार नव्हती. मग रुपेशने खूप समजावल्यानंतर सासू सासऱ्यांच्या घराच्या हव्यासापोटी त्यांच्यासोबत राहायला तयार झाली. रुपेशने पूजाला खूप समजावले की आपण वेगळं राहिलो तर आपल्याला भाड्याच्या घरात राहायला लागेल, ज्यात फालतूमध्ये आपलेच पैसे खर्च होतील. त्यामुळे तू थोड्या दिवसांसाठी माझ्या आईवडिलांना सहन कर. रुपेश आणि पूजा त्यांना लवकरात लवकर वृद्धाश्रमात पाठवायला बघत होते, पण अजून पण घर वडिलांच्याच नावावर होतं.
त्यामुळे नाईलाजाने आणि लालचेमुळे ते त्यांच्यासोबत राहत होते. आत्तापर्यंत मुलाला आणि सुनेला घर नावावर करायची आयडिया सापडली नव्हती, त्यामुळे ते त्यांचा सगळा राग त्यांच्यावर काढत होते. पूजा पण आजच्या जमान्याची शिकलेली सवरलेली मुलगी होती, त्यामुळे ती रुपेशच्या आईवडिलांची कधीच इज्जत करू शकली नाही. जेव्हा बघावं तेव्हा ती सासू सासऱ्यांवर ओरडत असायची. कधी कधी त्यांना आडाणी गावंढळ पण म्हणत असायची. पण ते दोघे बिचारे कधीच काही बोलत नव्हते. ते विचार करायचे, कशी जरी असली तरी आपलाच मुलगा आणि आपलीच सून आहे. ही गोष्ट वेगळी होती की पूजा आणि रुपेश त्यांना कधीच आपलं मानत नव्हते, कधी त्यांचा आदर करत नव्हते आणि त्यांच्यापासून लवकरात लवकर सुटका करून घ्यायची होती. मालतीताईंना रडताना बघून रामराव म्हणाले, चल ग, आपण पण बाहेर जाऊन थोडा वेळ TV बघूया, म्हणजे थोडंसं मन हलकं झालं तर झालं. असं म्हणत ते दोघे हळूहळू हॉलमध्ये येऊन बसले. म्हणजे काही वेळ TV बघून मनाला शांती मिळेल आणि वेळ पण निघून जाईल. तेवढ्यात रुपेशच्या फोनवर पूजाचा फोन आला. रुपेश म्हणाला, बोला मॅडम, काय झालं? पूजा पार्लरमध्ये तिची ट्रीटमेंट करायला गेली होती. ती म्हणाली, बघा ना रुपेश, जशी मी ब्युटी पार्लरमधून बाहेर आले आणि मी बघितलं तर माझी स्कूटी पंक्चर झाली आहे. तुम्ही मला घ्यायला येऊ शकता का? रुपेश म्हणाला, हो ग पूजा, मी तुला घ्यायला येतो. आज तर सुट्टीच आहे, आत्ताच येतो, तू तिथेच थांब. असं म्हणत रुपेश तयार होऊन पूजाला आणायला बाहेर निघून गेला. त्याचे आईवडील विचार करायला लागले की मुलाला आपली औषधं आणि चष्मा पंखा नीट करायला अजिबात वेळ नाही, पण बायकोला ब्युटी पार्लरमधून आणायला वेळच वेळ आहे. आता थोड्या वेळापूर्वी जो मुलगा आपल्याला एवढे टोमणे मारत होता, एवढा ऐकवत होता आणि रागात ओरडत होता, बायकोचा फोन आल्यावर त्याच्या तोंडातून फक्त प्रेमाची लाळ गळायला लागली. रामराव म्हणाले, आता खूप झालं मालती, आपण जेवढं सहन करत आहोत तेवढंच मुलगा आणि सून आपल्याला जास्तच त्रास देत आहेत. हे घर आपलं आहे, ज्यात हे दोघे आपल्यासोबत राहत आहेत. आता मला या दोघांना सांगायलाच लागेल की अजून पण आमच्या दोघांचा आत्मसन्मान मेलेला नाही. हे दोघे आपल्याला वृद्धाश्रमात पाठवायच्या अगोदर आपण या दोघांना आपल्या घरातून बाहेर काढूयात. मालतीताई पण रोज मुलाचे आणि सुनेचे घालून पाडून बोलणं ऐकून थकल्या होत्या. त्या म्हणाल्या, तुम्ही बरोबर बोलत आहात. आपण त्या दोघांना खूप वेळा सुधारण्याची संधी दिली. असं वाटत होतं की ते आज ना उद्या सुधारतील, पण आता खूप जास्त झालं आहे. ही दोघं तर आपला अपमान करण्याची एक संधी पण सोडत नाहीत. त्या बोलत असताना त्यांना परत जोरजोरात खोकलायला लागला. रामराव औषधांची चिठ्ठी घेऊन बाहेर गेले आणि त्यांच्या बायकोला औषध घेऊन परत आले. त्यांना चष्मा नसल्यामुळे नीट दिसत नव्हतं, पण मेडिकलमधल्या मुलाने त्यांची मदत केली. रुपेश आणि पूजा जेव्हा घरी आले तेव्हा समोरचं दृश्य बघून त्यांच्या पायाखालून जमीनच सरकली. घरात रुपेशच्या आईवडिलांच्या शेजारी वकील बसलेला होता, ज्यांना त्याच्या आईवडिलांनी फोन करून घरी बोलावून घेतलं होतं. ते वकील घराची सगळी कागदपत्रे घेऊन बसले होते. रुपेश आणि पूजा घरी आल्यावर वकील म्हणाला, तुमच्या आईवडिलांनी तुमच्या दोघांवर केस करायची आहे. हे दोघं तुम्हाला त्यांच्या प्रॉपर्टीमधून बेदखल करत आहेत, त्यामुळे त्यांनी मला इथे बोलावलं आहे. रुपेश आणि पूजा हादरून गेले. त्यांना काहीच कळत नव्हतं. ते म्हणाले, असं का बाबा, तुम्ही असं का करत आहात? त्याचे वडील म्हणाले, जो मुलगा आणि सून आमचा तिरस्कार करत आहेत, प्रत्येक वेळी घालून पाडून टोमणे मारून बोलत असतात, आम्हाला बेइज्जत करत असतात आणि आमची काळजी तर बिलकुल पण घेत नाहीत. अशा मुलाजवळ आणि सुनेजवळ आम्हाला अजिबात राहायचं नाही आणि नाही मला माझ्या प्रॉपर्टीमधून त्यांना काही द्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आमच्याच घरातून आम्हाला आकलून वृद्धाश्रमात पाठवायची तयारी करत आहात. पूजाला हे ऐकून सगळ्यात अगोदर तर खूप राग आला. मग ती ठसक्यात म्हणाली, तुम्ही दोघं म्हातारे आज जरा जास्तच जोशात आला आहात. जेवण खाणं पिणं तर मीच देत आहे हे विसरलं वाटतं तुम्ही दोघं. तिची सासू म्हणाली, अगं सुनबाई, जेवण बनवणाऱ्या 1000 मिळतील, पण तुझ्यासारखी एक पण नको आहे.
रुपेश त्याच्या हातातून सगळं जात आहे असं दिसत असल्यामुळे पूजाला म्हणाला, तू जरा वेळ गप्प बसलीस तर बरं होईल. मग मालतीताई म्हणाल्या, एक माता कधीच कुमाता नाही होऊ शकत. तू आमच्यासोबत असं कसं काय करू शकतेस? जर मुलेच कपूत निघाली तर एका आईला कुमाता बनावंच लागतं. तुम्ही दोघांनी काय विचार केला होता की आम्ही दोघं म्हातारे झालो आहोत म्हणून कचरा समजून आम्हाला आमच्याच घरातून बाहेर फेकून द्याल? पण पोरांनो, आमच्यातला स्वाभिमान अजून जिवंत आहे. तिथेच बाजूला बसलेले वकील म्हणाला, कायद्यानुसार जर मुले त्यांच्या आईवडिलांची इज्जत करत नसतील, त्यांना मान सन्मान देत नसतील, त्यांना त्रास देत असतील, त्यांची काळजी घेत नसतील, त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचा प्रयत्न करत असतील, तर आईवडिलांचा पूर्ण हक्क बनतो की ते त्यांच्या मुलाला त्यांच्या प्रॉपर्टीमधून हाकलून देऊ शकतात. रुपेश आणि पूजा हात जोडून नाक घासून पाया पडत म्हणाले, आई बाबा असं करू नका. आम्ही कुठे जाणार? आज त्याच्या आईवडिलांनी त्यांच्या मनाला दगडाचं बनवलं होतं. त्या दोघांवर मुलाचा आणि सुनेचा माफी मागण्याचा आणि नाक घासण्याचा काहीच फरक पडत नव्हता. ते दोघे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि अशा मुलांना त्यांनी त्यांच्या घरातून हाकलून दिलं जे त्यांना त्यांच्याच घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या आईवडिलांना खूप मान सन्मान द्या, त्यांची इज्जत करा आणि त्यांची काळजी घ्या. जरी झाड म्हातारं झालं असलं तरी त्याला अंगणात राहू द्या. फळं दिली नाहीत म्हणून काय झालं, कमीत कमी सावली तर देईल. या स्टोरीवर तुमचे काही विचार असतील तर कमेंट करून नक्की सांगा. स्टोरी आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.